मोरया, गणपती. आमचं ना खूप वर्षापासून म्हणजे कम्प्युटर खराब झालेलं होतं. बरेच दिवस यांच्या ऑफिसच्या कारणामुळे ते कम्प्युटर खरंच घेतलेलं होतं की घरी काम यायचं. तर नंतर मग ते आमच्या मुली फार कम्प्युटर बघायच्यात, फार. श्रुता पण 2009 नाही, मला वाटतं कधी घेतलं होतं काय माहिती, 2011-12 मध्ये. हो, तर ते खराब झालेलं होतं. तर वरचा त्याचं मॉनिटरचं डिस्प्ले वगैरे काहीतरी गेलेला होता. आणि मग आज त्यांनी ना सेकंड हँडमध्ये थोडंसं दुसरा घेतलेला आहे. वरचं जे मॉनिटर आहे ना, बाकीचं खालचं वगैरे सगळं व्यवस्थित होतं. शिवन हा काय, तर पासवर्ड लक्षात नाही मेन. शिवाय लक्षात आहे का पासवर्ड काय होता? यांनी पासवर्ड टाकून ठेवलेला, त्यांना नेमकं आता विसरून गेलेले आहेत. आणि आम्ही कम्प्युटर खराब होण्याच्या आधी ना हार्ड डिस्कमध्ये सगळं जे आहे ते भरून शिवाय दाखवते. हार्ड डिस्क, हां, ही जी हार्ड डिस्क होती ना, याच्यामध्ये आम्ही सगळं काही स्टोरेज करून ठेवलं. आमचे जे जुने फोटो वगैरे होते ते आता हे करतायत. आणि श्रेयाचे बुक्स तुम्ही इथं बघू शकताय. बापरे, माहिती आहे तुम्हीच जास्त कम्प्युटर बघायच्यात. खुर्ची दे पप्पांना. हा, सॉरी श्रेया, खुर्ची आण. तू बडबड कमी कर आणि तो पसारा आवरा तुमचा. चला, आम्ही त्याच्या वायरी वगैरे शोधण्यासाठी सगळा पसारा काढला. सगळ्या सीड्याज वगैरे आहे. ही आमची लग्नाची आहे सीडी, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. ही कोणाची, मला वाटतं ही संतोष भाऊंच्या लग्नाची आहे आय थिंक. बाकीच्या यांच्या काही ऑफिसच्या वगैरे आहेत, कामाच्या असतील ह्या सीड्या. आणि असा सगळा पसारा आम्ही सगळा काढलेला आहे. आणि इथं बक्स बापलेक बसलेले आहेत. आता हे खरं श्रेयासाठीच चालू केलेलं आहे की तिला पुढे जाऊन तिला आता गरज पडणार आहे कम्प्युटरची. आता चालू काय ग, परत हे झालं का? सो वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. सो आज व्लॉग सुरू करून दिलेला आहे, कंटिन्यू करत राहा व्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर व्लॉग केलेला आहे, कारण की माथेरानवरनं आल्यानंतर परत तुम्ही इथला गौरवगाथाचा व्लॉग वगैरे बघितलेलाच होता. आणि त्यानंतर फायनली आज 3-4 दिवसानंतरच मी आज व्लॉग करते. म्हटलं चला थोडंसं आज शेअर करावं तुमच्यासोबत. आणि आज कम्प्युटर जे आहे आमचं साहेबांनी आणलेलं आहे. तर गरज पण आहे खूप, कारण की आता पुढे जाऊन श्रेयाला गरज पडणारच आहे. आज डेट काय शिव, उद्या, हां आज सॅटर्डे बरोबर. आज 25 जानेवारी आहे, उद्या आहे 26 जानेवारी, रिपब्लिक डे आहे. आणि शिवण्याच्या स्कूलमध्ये डान्स आहे. शिव इकडे, मला सांग ना कुठला डान्स आहे. शिवचा पण डान्स आहे. सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा. तर शिवण्याचा डान्स आहे. आम्हाला बोलवलंय का? ऐ शिव डेंजर चट, मला बघू शकता डेंजर भाजलेला आहे इथं, बघू शकताय डेंजर चटका लागलेला आहे. कारण मी काल काय आलं, छोले भटुरे केले होते मुलांसाठी, यांना टिफिनला, दुपारी श्रेयाला तळून देत होते. तर चुकून काय झालं, माझ्या हाताला ना असं उडलं ना एकदम डेंजर. मला इतका पुढपर्यंत भाजलेला आहे यार, सगळं इतके आग्न होते ना, डेंजर आग्न होते. आणि मी काय झालं, तेल उडालं ना पस्कन असं एकदम नाही का, असं हात केला ना, तर त्याच्यामध्ये काय झालं, स्किन एकदम डायरेक्ट अशी स्किन निघून आली. आणि इतकी प्रचंड आग होते ना, अक्षरशः इथे बांगडी जी घातली नाही त्या बांगडीच्या साईडला सुद्धा आग झालेला आहे. आणि हा व्हॅक्सचा होता, बापरे. तर असू द्या, चालत राहतात, घटना घडत राहतात, चटके बिटके लागतच राहतात. आणि परत पण फक्त एवढं का डाग नको पडायला त्याचा. आणि उद्याच पर्यंत आपण ब्लॉग कंटिन्यू करत राहा, कारण की आज थोडंसं छोट्या छोट्या गोष्टी दाखवेल. आणि उद्या श्रेयाचं, शिवण्याचं रिपब्लिक डे आहे स्कूलमध्ये. तर झालं शक्य तर तिचा डान्स बघायला जाऊ. आणि जर नाही बोलवलं तर मग नाही येणार, है ना की नाही शिव? तर आता फायनली जेवण वगैरे सगळी आमची झालेली आहेत. आणि आता आम्ही थोडंसं आराम करतो. साहेब करतायत कम्प्युटर, आता स्टार्ट करतील. आणि त्यानंतर स्टार्ट झाल्यानंतर मग त्याच्यात काही जुने फोटो वगैरे ते आपण मी तुम्हाला दाखवेलच. आणि त्यानंतर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. तर चला मग. ऐक ना, मग मॅमने सांगितलंच नाही कोणासोबत यायचं नाही का? नाही, सांग ना, ऐक ना. मॅमने सांगितलं नाही कोणासोबत यायचं, पॅरेंट्स सोबत यायचं आणि असंच बसायचं. हो का? म्हणजे बोलवलंय का पॅरेंट्सला? हा, सांगितलं पॅरेंट्सला बोलवलं, पण असं नाही सांगितलं पॅरेंट्सला घेऊन या आमच्यापेक्षा.
तर बघू झालं शक्यतो आपण बघूयात. आणि आज थोडंसं जर जुने फोटो वगैरे जर बघायला भेटले तर मी तुम्हाला दाखवेलच. अजून त्यांना कम्प्युटर चालू करू द्या, त्यांना आता डिस्टर्ब करत नाही, ते कम्प्युटर चालू करते. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. फायनली कम्प्युटर झालेला आहे ऑन आणि जुने फोटोज वगैरे सुद्धा आहेत यामध्ये. सो आता काय आहे ते प्रोसेस आता हे करतील, रिपेअर वगैरे थोडंफार काय करायचं असेल ते. आणि त्यानंतर मग जुने फोटोज वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. श्रेयाचा चालला आहे स्टडी, तिला मोबाईल हवा आहे तर आता मी तिला मोबाईल देते. काय करताय आपण? बम डिकीचं काय आहे ना. श्रेया तनु बघ पुढं वाटते बघ कशी उभी. कॅमेरा बघ त्या स्टेबल नव्हता एवढा, किती हालतोय मोबाईल. इथं मीच आहे का की नाही? अगं राणी आंटी. हा हे बघा, ही आहे आमचे फ्रेंड आहेत राणीताई, कसबा पेठमधल्या. तर त्या आई पण तिकडं आहेत बघा. त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच यार त्या आईची आठवण पण राहिली आहे. राणीताई बघा शिवलण्याला असं तयार करत होत्या. त्यांनी म्हणजे त्यांच्या मुलीचे जे कपडे होते ना, साडी वगैरे ते सगळे दिले होते. तर यार बेस्ट व्हिडिओ यार, राहायला खूप छान वाटतंय बघून. त्या नेल पेंट वगैरे त्यांना फार आवडतात, लहान मुलं त्यांना खूप आवडायचे. शिवण्याला इतका नटाफटा करून द्यायच्या त्या. हे वगैरे राणीताई आहे, समोरून नाही व्हिडिओ आलेला आहे. ती पण त्यांच्याजवळ हौशीने बसायची, दोघं जण तिचे हौशीने लाड पुरवायचे. आम्ही जर कधी गेलो ना रात्री त्यांच्याकडे स्टे करायचो आणि मस्त वाटायचं खरंच. आता एवढ्यात आता श्रेया मोठी झाल्यापासून ना मग ते जाणं होतच नाही. ते ओला उबेरवाले पण भरपूर घेतात पैसे, त्यामुळे होतच नाही जाणं आमचं त्यांच्याकडे. पण यार भाषा आता इथे गणपतीच्या वेळेस बघा हे हा बघ ना, गणपतीच्या वेळेस हा पुढे आरती करताना शिवण्या बघ तिच्या काकूला कशी बघू राहिली. थोडीशी व्हिडिओ काढायचं थोडे हा ना, म्हणजे छान आहे यार, छोटे छोटे मेमरीज आहेत ना यार, बरं वाटतं माहिती का. हे बघ शिवतान्या, हे मला वाटतं श्रेयाच्या वेळेस इतकं मोबाईल वगैरे नव्हतं माझ्याकडे. नंतर मोबाईल आला नव्हतं, मग मला ती आवड होती आधीपासूनच की अरे नाही का मुलांचे छोटे छोटे व्हिडिओज वगैरे. दुपारच्या वेळेस झोपायला आले ना रूममध्ये तर मग मुलींचे असं नाही का छान छान मोमेंट्स असे कॅप्चर करायचे, असं छान वाटायचं मला. पण ते ना आता याचा स्पीकर नाही तर खरंच छान वाटलं असं दाखवायला. मी एखाद्या वेळेस नक्की शूट करेल आपण व्हिडिओ ना, सगळ्या जुन्या खास याच्यातल्या सगळ्या व्हिडिओ बघू आपण. आणि नक्की आवाजासोबत स्पीकर जेव्हा लावेल ना त्यावेळेस नक्की आपण एक ब्लॉग याचा बनवू आपण, जुन्या मेमरीज सगळ्या. हे देवा, मोस्ट वॉन्टेड कपल तुम्ही इथं बघू शकताय. तर हा फोटो आहे ना, श्रेयाचा डेट आहे का 2012. 2012च्या वेळेसचा फोटो आहे. श्रेयाचा कितवा बर्थडे होता श्रेया तुझा? श्रेयाचा 3रा बर्थडे होता. तर त्यावेळेस आम्ही माझ्या माहेरी गेलतो. तर हे आहे, हे खरं आहे माझं माहेर घर. इथं माझं बालपण गेलेलं आहे, मी लहानची मोठी झालेले होते. आणि इथून माझं लग्न झालेलं होतं. माझ्या लग्नाचे कॅसेट मी तुम्हाला नक्की दाखवेल. एकदा याला स्पीकर येऊ द्या, मी लग्नाची कॅसेटचा एक व्लॉग नक्की बनवेल. पण हे यार बेस्ट होतं. इथं खरं म्हणजे नाही का सगळे जवळ राहायचेत आणि नाही का एकमेकांच्या जवळ. इथं माझे काका काकू, माझी मम्मी पप्पा असे एकत्र राहिलेले. नंतर काकांनी त्यांनी रो हाऊस घेतलं तर ते तिकडं शिफ्ट झाले. नंतर मग माझी बहीण आली, आत्याचा मुलगा होता, ते आलेत आणि असं एकत्र आम्ही सगळेजण तिथं राहायचो. तर छान वाटायचं यार. पत्र्याचं घर असं पत्र्याचं भारी वाटतं. गरिबी म्हणतो ना, गरिबी खरंच भारी असते माहिती का. श्रीमंतीपेक्षा गरिबी खरंच सुखाची असते. ते छान वाटतं माहिती का. अजून पण गरीबच आहोत आपण, काही एवढं काय लाख श्रीमंताने झालेले आहेत. पण असं एक पण बरं वाटतं माहिती का. एक छोटं घर असं ना तर ते एकत्र याच्यामध्ये जरा छान वाटतं. सो जाऊ द्या. मग आमचा फोटो कसा वाटतोय, माझं तोंड तर बघा पार स्माइलिंग नाही चेहऱ्यावर. इतकं छान वाटत होतं ना यार. मी तुम्हाला दाखवते अजून एक दोन बघू आपण दिसता का. हे कोणी काढले ते काय माहिती. माझी मम्मीचं किचन होतं पाठीमागे. पप्पा
हा भाऊ आहे पाठचा आणि हे तो ओळखताच तुम्ही सतीशराव. एक एक फोटो खूप भारी. श्रेया, ही श्रेया आहे, संजना आणि ही आहे नंदिनी. ते बघ त्यांच्याकडे सुद्धा कॉम्प्युटर होतं त्यावेळेस, त्यांना सुद्धा त्यांच्या गरजेच्या वेळेस कॉलेजच्या वेळेस त्यांना लागत होतं, तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा कॉम्प्युटर घेतलेलं होतं. पण मुलं वगैरे सगळे असे नाही काय येतात, आता सगळेजण यूज करायचे आणि त्यांनी भरपूर स्टोरेज फोटो वगैरे भरपूर ठेवलेलं होतं. अजून एक फोटो बघा, आम्ही श्रेयाच्या बर्थडे नंतर जेवायला वगैरे बसलो होतो सगळेजण, सगळ्यांना फायनली देऊन झाल्यानंतर, आणि हा फोटो बघू शकताय. मस्त आलेला आहे खरंच. काय दिसत होते यार मी, काय किती बारीक होते आणि आता परत फुगले असं वाटतं. सो आता संध्याकाळचे वाजले आहेत 9 वाजत आलेले आहेत, कारण की थोडासा उशीर झाला, कारण सडनली आमचा अचानक प्लॅन झाला होता की बिर्याणी करायची. सो आम्ही आता बिर्याणी केलेली आहे, अंडा प्लस चिकन बिर्याणी सुद्धा आहे. थोडेसे अंडे वरतून थोडेसे ठेवून दिलेले आहेत, शिवला पण आवडतात. आणि त्यानंतर मम्मी डॅडींसाठी थोडीशी चिकनची अशी भाजी केलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. तर चपात्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि ही थोडीशी चिकनची भाजी जी आहे ती बिर्याणी वगैरे मम्मी डॅडी खात नाही, तर त्यासाठी मी थोडीशी केलेली आहे. आणि त्यानंतर इथं बिर्याणी आहे आपली मस्त. सो अंडा बिर्याणी नाही आहे, चिकन बिर्याणी आहे. आपण ओपन करून बघूया, एकच नंबर झालेली आहे. आता आपण तिला काढू आणि जेवण करूयात मस्त. संध्याकाळचे असं आहे. आणि उद्याच्यासाठी तर आता हे तांदूळ आहे ते मला दळायचे आहेत. सो आता मी थोड्या वेळानंतर जेवण वगैरे करून दळून घेईल. सो त्या इडली आणि सांबारचा प्रोग्राम होणार आहे. सो आता हे कसे भिजत घातले मी, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर हे तांदूळ मी कसे भिजत घातलेले आहेत. तर चला मग. आणि याच्यानंतर यामध्ये थोडंसं काही गोष्टी ॲड करणार आहे, काही गोष्टी म्हणजे एकच आहे, तर ते मी तुम्हाला दळताना दाखवतेच. सो आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही, मम्मी डॅडींना बोलून घेतो. तर चला मग या जेवायला तुम्ही पण. फ्लावर हां सगळं मला बघू दे काय करते. हां वरती कर वरती कर. अहो थांबा तिला. हां थांब कर ना, पेन घे ना पेन. हां त्या बघते वरती. हां वरती घे, वरती थोडंसं वरती कर. इरेजर चालू आहे अजून. हां इकडं कर. हां हां घे, कर क्लिक. हां घे खाली. आता कर ड्रॉ. हां थांब थांब. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर शिव रेडी झालेली आहे आणि तिला सोडण्यासाठी आम्ही स्कूलला चाललेलो आहोत. पण आतमध्ये एंट्री आहे की नाही काही माहिती नाही आहे, तर तरी पण आम्ही चाललो आहोत रेडी होऊन. तर मी सुद्धा रेडी झालेले आहे. शिवचं लुक हां असं झालं. ओ हो हो माय गॉड, शिवचं लुक बघू शकताय. बाकीचे कुठे गेले?
अरे बापरे. सो फायनली रिपब्लिक डे सेलिब्रेट झालेला आहे शिवण्याच्या स्कूलमध्ये आणि आम्हाला वाटलं नव्हतं आम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल म्हणून, पण आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली आणि मी सगळं घरातला पसारा वगैरे सगळं सोडून आम्ही तसंच गेलो होतो आणि तिथं बसलो. तर शिवण्याचा डान्स नेमका 3ऱ्या का 4थ्या याला होता, तर खूप वेळ झाला आम्हाला, पण तरी पण म्हटलं चला तिचा डान्स आलो इथं तिचा डान्स बघून जाऊयात. सो शिवन्या हाय मस्त डान्स केला माझ्या शिवने है ना, आणि ती सगळ्यात हायटेड असल्यामुळे ना ती सगळ्यांची शेवटी उभी होती, कारण की तिची हाईट आहे ना सगळ्यांपेक्षा जास्त आहे आणि माझ्याबरोबर बघू शकताय माझ्याबरोबर आलेली आहे एकदम. काही दिवसांनी अशी माझ्या बरोबरीला दिसेल, तिला हाईट आहे ना हाईट पप्पासारखीच हाईट असेल. तर चला मग आता लागते घरातली कामं करते, थोडंसं चेंज करते आणि पहिले घरातली कामं करते, कपडे मशीनला लावते. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. आज दुपारच्या मेन्यूमध्ये थोडंसं इडली सांबार वगैरे बनवणार आहे. सो इडलीचं मी बॅटर कसं तयार केलं त्याचा व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर आपण इडली वगैरे करणार आहे. सो थोडंसं सांबार झटपट मी कसं बनवते आणि खूप छान लागतं, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करेन. सो ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. चला. सो ही प्रोसेस आपल्याला आदल्या दिवशीच करावी लागते, तर त्यासाठी आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. सो इथं मी पातेल्यामध्ये घेतलेले आहे 3 मोठा जो बाउल आहे, इतकाही मोठा नाही, नॉर्मल साईजचा आहे. तुम्ही कुठल्याही आकाराचा घेऊ शकताय, जसे की तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत त्या मेंबरनुसार तुम्ही असं
तांदूळ घ्यायचे आहे. तर मी इथं 3 वाट्या तांदूळ घेतला होता. जसं की थोडीशी गडबड माझी काही ना काही होतेच, इथं एक व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर इथे मी डाळ टाकताना तो व्हिडिओ स्किप झाला. तर इथं मी घेतलेली आहे अर्धी वाटी. जसं 3 वाट्या त्या वाटीने घेतलेले तांदूळ, तर अर्धी वाटी घेतलेले आहे उडदाची डाळ. सो आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इडल्या आपल्या छान जाळीदार होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे थोडेसे मेथीचे दाणे आणि 2-3 पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरची जी पावडर वगैरे काय रेशनच्या तांदळावर आता तुम्हाला माहितीच आहे भरपूर पावडर वगैरे असते. सो आता 2-3 पाण्यानंतर धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मी प्रोसेस आदल्या दिवशी सकाळी करते आहे. तर जितके तांदूळ छान भिजतील ना तर तितकेच आपल्या इडल्या ज्या आहे ना त्या छान सॉफ्ट बनतील. तर हे दिवसभर आता मी हे भिजत घालून ठेवणार आहे आणि संध्याकाळी मिक्सरमध्ये याचं छान वाटण म्हणजेच की इडलीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. सो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथं मी थोडेसे पोहे घेतलेले आहे. जवळपास 2 छोट्या वाट्या इतके पोहे असतील आणि त्यानंतर ते छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलेले आहेत आणि त्यानंतर ते भिजत घालून ठेवलेले होते. एक 5 मिनिटात 10 मिनिटात पोहे भिजूनच जातात, त्याला जास्त वेळ लागत नाही. सो आता पोहे छान भिजलेले आहेत आणि तांदूळ बघू शकता आपले दिवसभर छान असे भिजल्या गेलेले आहेत. तर आता हे पाणी जे आहे ना आपल्याला हेच पाणी वापरून आपल्याला हे इडलीचं बॅटर जे आहे ते आपल्याला दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर तांदूळ छान भिजल्या गेलेले आहेत. तर लगेच आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि तांदूळ आणि डाळ भिजून घालून ठेवलेली होती आपण, ते एकत्र छान असं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर पोहे ऍड केल्यामुळे एक छान असं इडल्या खूप सॉफ्ट होतात आणि त्यानंतर याचा जर तुम्हाला लोणी स्पंज डोसा जर करायचा असेल सो मी नक्की दाखवला असता, पण सध्या माझा डोश्याचा जो तवा आहे ना तो सध्या खराब झालेला आहे, पण नेक्स्ट टाइम मी नक्की दाखवेल. पण याचं लोणी स्पंज डोसा ना एकच नंबर बनतात. तुम्ही बाहेरचे जर कधी लोणी स्पंज डोसा खाल्लेला असेल तो घरगुती इतका सुंदर बनतो ना, तर बाहेर जायची गरज पडत नाही. तर अशा प्रकारे मी इथं फाईन पेस्ट अशी तयार करून घेतलेली आहे. बघू शकता खूप मस्त असं बारीक दळून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे अशाच प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. सो फायनली सर्व छान ग्राइंड करून झालेलं आहे आणि आता एका स्टीलच्या कंटेनरमध्ये आपल्याला रात्रभर याला फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि त्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पीठ आहे तर हे छान असं एकाच डायरेक्शनने चम्मचच्या साहाय्याने आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. तर जवळपास 5 मिनिटं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं. जितकं छान फेटून घेशाल तितके इडल्या ज्या आहेत त्या सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी बनतील. सो आता हे मिक्स करून झाल्यानंतर आता याला झाकणने पॅक करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे रात्रभर फर्मेट होण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी याच्या इडल्या तयार करायला घेणार आहोत आपण. सकाळची कॉफी वगैरे काहीच घेतलेली नव्हती, तर इथं मी सध्या आता कॉफी ठेवून दिलेली आहे. थोडीशी कॉफी पिऊन घेऊ आणि त्यानंतर इथं सुरुवातीला आता डाळ तयारी करून घेते. इथं मी तुरीची डाळ भिजत घालून गेलेले होते, तर आता तुरी आणि थोडीशी मूग मी टाकलेली आहे. तर आता ही डाळ आता आपल्याला लावून घ्यायची आहे. यामध्ये मी आता टमाटर, त्यानंतर थोडासा दुधी भोपळा जो आहे तर लौकी थोडंसं टाकून घेणार आहे. त्यानंतर टमाटर टाकून घेईल आणि वांगी जी आहे वांगी आणि शेवगाच्या शेंगा तर ते वेगळ्या शिजवून घेईल. आणि आता तोपर्यंत त्यात हळद, टमाटर आणि चिंच थोडीशी टाकून घ्यायची आहे, मी तुम्हाला दाखवतेच. सो आता इथं मी टमाटर कट करून ठेवलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला डाळीमध्ये थोडीशी मी हळद टाकते, थोडीशी हळद. त्यानंतर हे स्वतः व्हिडिओ काढायला कोण नाही त्यामुळे मला माझंच असं जुगाड करावं लागतं आहे, तर समजून घ्या थोडंसं. सो आता मी बघू शकताय असं मिक्स केलेलं आहे. तर चिंच मी आता यामध्येच ॲड करते. तुम्हाला जर तसं ॲड करायची नसेल चिंच तर तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी टाकून तशी पण ॲड केली तरी चालते. सो आम्ही छान स्वच्छ केलेली होती त्यामुळे चिंच मी तशीच ॲड करणार आहे. तर आमच्या इथं थोडंसं आंबट असं सांबर आवडतं, तर त्यामुळे मी थोडीशी चिंच जास्त ॲड केलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून द्यायचं. सो मी हाताच्या साहाय्यानेच मीठ ॲड करणार आहे, कारण की त्याचं परफेक्ट प्रमाण कळतं आपल्या गृहिणींना, त्यामुळे ते हाताचाच वापर आपला बेस्ट आहे. सो आता हे छान असं मिक्स करून घेते. सो आता हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करून दिलं आणि डाळ थोडीशी मी जास्त आधी भिजत घालून ठेवलेली होती. सो इथे आपल्याला जवळपास 4 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. 4 शिट्ट्या काढून त्यानंतर गॅस थोडासा बारीक करून देईल, थोडंसं कमी करून द्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आणि आपली डाळ छान शिजल्या जाईल. सो आता मी याला झाकण लावून देते.
सो डाळ आता इथं शिजते आहे, तर इथं काही तयारी करून घ्यायची आहे आपल्याला. तर इथं मी घेतलेले आहे पाण्यामध्ये बघू शकताय 2 वांगे घ्यायचे आहेत, शेवग्याच्या शेंगा मी इथं घेतलेल्या आहेत आणि लाल डांगर जो असतो ना सो हा आहे ना, तर हा सांबारमध्ये नक्की ॲड करा. जर तुम्हाला दुधी भोपळा ॲड नसेल करायचा तर तो नका करू, तो स्किप केला तरी चालतोय, पण हा नक्की ॲड करा. हा सांबारमध्ये खरंच छान चव देते. तर हा भोपळा ॲड केल्यानंतर आता यामध्ये मी काय केलेलं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून दिलेलं आहे, जेणेकरून याला नाही का छान अशी थोडीशी चव येईल. तर थोडंसं मीठ ॲड करून आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहेत, शिजून घ्यायचे आहेत. तर हे शिजून झाल्यानंतर, डाळ शिजून झाल्यानंतर सांबारला तडका कसा मारायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सो चला आता. सो आमच्या इथं तर अशी पद्धत आहे की आम्ही दुपारच्या जेवणाला इडली सांबार वगैरे हे अशा गोष्टी आम्ही दुपारच्याच जेवणाला करत असतो. तो आमच्या इथं नाश्त्याला नसते. तर असते कोणाकोणाच्या इथं वेगवेगळी पद्धत असते, कोणी नाश्त्याला करतात आणि दुपारच्या जेवणाला वेगळं करतात. पण आमच्या इथं अशी पद्धत आहे की आम्ही दुपारच्या जेवणालाच करतो. नाश्ता केल्यानंतर काय होतं डोस्याचा, तर बॉडी फुल हेवी होऊन जातं तो नाश्ता, आणि त्यानंतर मग ती कामं आहेत ना ती होत नाही. त्यामुळे आमचा दुपारचाच मेन्यू असतो इडली वगैरे. सो चला तर आता सांबार आपण बघूयात कसं करायचं. सो एका पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे तेल, गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केलेलं आहे मोहरी घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी थोडंसं हिंग पण टाकणार आहे. सो जिरं मी आता त्यामध्ये ॲड केलेलं आहे, हिंग ॲड करून दिलेलं आहे. त्यानंतर तडक्यावाली जी मिरची आहे ती ॲड केलेली आहे, आणि त्यानंतर कढीपत्ता सुद्धा छान असा भरपूर ॲड करून दिलेला आहे, आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो सुद्धा मी ॲड केलेला आहे. आणि इथं आपल्याला शेंगा वगैरे वांगी वगैरे ते आहे ते छान शिजल्या गेलेले आहेत. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून दिलेलं होतं मी, आणि त्यानंतर आपल्याला इथं अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून दिलेली आहे. कांदा मी जास्त पूर्ण ब्राऊन केलेला नाहीये, तर हलकासा नॉर्मलीच करून घेते मी. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो जे आहे ते कट करून थोडेसे टाकून द्यायचे आहेत. छान असं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करत असते लाल पावडर, मिरची पावडर आहे ही घरातली. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, गरज नाही कारण की आपण ऑलरेडी हळद टाकलेली होती डाळीमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सांबार मसाला ॲड करून द्यायचा आहे. आणि जे शेवगाची शेंग वांगी वगैरे ते आपण एका साईडला छान असं बॉईल करून घेतलेली होती ते सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाल्याला छान अशी चव येईल त्याची. आणि डाळ बघू शकता इथे छान अशी शिजल्या गेलेली आहे मस्त, आणि ती भिजत घातल्यामुळे ती लवकर छान शिजल्या गेलेली आहे. तर डाळ त्यामध्ये आपल्याला ॲड करून द्यायची आहे. आणि तुम्हाला हवं तसं सांबार तुम्ही करू शकताय, घट्ट पातळ. सो आमच्या इथं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आम्ही इथं सांबार बनवत असतो, आणि खरंच एकच नंबर लागतं. सो आमच्या इथं माझं सुद्धा खूप फेवरेट आहे, यांना सुद्धा फार आवडतं सांबार, आणि श्रेयाला तर फार आवडतं. तर आणि त्यानंतर आता इथं पाणी ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि छान उकळ येऊ द्यायची आहे एक. आणि त्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम बंद करून द्यायची आहे. सो आता छान अशी उकळ आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून देणार आहोत. तर इथे लगेच आपल्याला चटणी करायची आहे. सो इथं चटणी मी करायला घेणार आहे. तर इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, आणि त्याबरोबर डाळवं घेतलेलं आहे. सो इथं तुम्ही शेंगदाणे सुद्धा ॲड करा, छान चव लागते. सो इथे मी शेंगदाणे स्किप केले होते, पण तुम्ही ॲड करा नक्की. सो चटणी जी आहे बघू शकता छान अशी फाईन पेस्ट मी इथं तयार करून घेतलेली आहे, आणि शक्यतो बारीकच दळा, कारण की मग ते काय होतं एका साईडला खोबरं पळतं एका साईडला पाणी पळतं. सो शक्यतो बारीकच त्याची छान फाईन पेस्ट तयार करून घ्या ना. तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. शक्यतो इडली बरोबर थोडीशी पातळ जरा चटणी छान वाटते. आणि आता इथं मी चवीनुसार मीठ त्यामध्ये ॲड करून लगेच तडक्याचं जे पॅन आहे तो ठेवून दिलेला आहे. त्यामध्ये मी थोडंसं चण्याची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ मी त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे, आणि खूप छान टेस्ट येते चटणीला त्याने. थोडीशी मोहरी जी आहे ती मोहरी खूप महत्त्वाची आहे चटणीला. सो मोहरी त्यामध्ये ॲड करून दिलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तडक्यावाली जी मिरच्या आहेत त्या मी घेतलेली आहे, एक घेतलेली आहे, त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आणि त्यात टाकल्यानंतर आपल्याला लगेच कढीपत्ता जो आहे तो भरपूर असा कढीपत्ता ॲड करायचा आहे. थोडीशी हिंग मी ॲड करून घेतलेली आहे. आणि हा फायनली आपला तडका रेडी झाल्यानंतर लगेच चटणीवर आपल्याला टाकून द्यायचा आहे. सो याच्यावर झाकण ठेवा, गडबडीत मला झाकण भेटलेलं नाहीये. सो झाकण ठेवलं की जो हिंग याचा चटणीचा जो अर्क आहे ना तो छान असा चटणीमध्ये ॲड होतो. सो इथं फायनली सांबार आपलं तयार झालेलं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे, आणि एकच नंबर सांबार बनतं. झटपट आहे, खूपच छान लागतं चवीला, एकच नंबर आहे. नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही तुमची कुठली वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा, मला आवडेल.
सो आता तुम्हाला हे सांबर कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि त्यानंतर आता भरपूर अशी कोथिंबीर ॲड करून दिल्यानंतर आता हे सांबर जे आहे आपलं फायनली रेडी झालेलं आहे. तर आता आपल्याला यासोबत अजून इडल्या पण करायच्या आहेत आणि त्यानंतर बटाट्याची चटणी सुद्धा आमच्या साहेबांना लागते. सो इथं इडलीचं बॅटर जे आहे खूप छान असं फॉर्मेट झालेलं आहे. थंडीचे दिवस आहे तरी सुद्धा बॅटर बघू शकताय खूप छान असं फ्लफी तयार झालेलं आहे. आणि याचा अर्थ तुम्हाला समजू शकते की इडल्या आपल्या किती छान होतील. बॅटरच सांगताय आपल्याला की इडल्या नक्की छान होणार आहे. आणि आता हे बॅटर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 भागामध्ये डिवाइड करून घेणार आहे. सो आता इथं एका छोट्याशा बाउलमध्ये मी थोडंसं जितक्या मला इडल्या लावायच्या आहे तितकं मी बॅटर काढून घेणार आहे. सो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून द्यायचं आहे. आणि इडल्या छान अशा अजून छान असं मार्केट सारख्या सॉफ्ट बनावा यासाठी आपल्याला थोडंसं इनो ॲड करावंच लागणार आहे. सो असंही जरी केलं तरीही छान होतात, पण थोडंसं इनो जर ॲड केला ना तर अगदी कापसासारख्या इडल्या तयार होतात. सो इथं मी आता थोडंसं इनो ॲड करून दिलेलं आहे. आणि इनो ॲड केल्यानंतर आपल्याला हे बॅटर जे आहे ना एकसारखं छान असं एकाच डायरेक्शनने छान फेटून घ्यायचं आहे. सो आता इथं आपल्याला लगेच इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इडली पात्राला ब्रशच्या सहाय्याने मी ऑइल थोडंसं लावून घेतलेलं आहे आणि बॅटर पुन्हा एकदा थोडंसं चम्मचच्या सहाय्याने मी फेटून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला लगेच इडली पात्रामध्ये हे जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून. तर आता इडली पात्रामध्ये आपण काय करायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून दिलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं लिंबूचे फोडी जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहे, जेणेकरून जे इडलीचं पात्र आहे ते काळं पडणार नाही. तर त्यासाठीच लिंबू वगैरे टाकला जातो. सो आता पहिलं इडलीचं प्लेट जी आहे मी ती ठेवून दिलेली आहे. सो दुसरी प्लेट ठेवायच्या आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी कधी काय होतं आपण घाई गडबडीत ठेवून देतो, पण खालची इडली जी आहे ती थोडीशी ओलसर राहते, तर तसं नको व्हायला. सो आपण जे होल जे आहे तुम्ही बघू शकता ती एकावर एक इडली कधीच ठेवायची नाही. दुसरं प्लेट जेव्हा ठेवायची असते ना खालची इडली जी असते ना त्याच्यावरती जे आहे ना ते होल यायला पाहिजेत. एकावर एक ठेवलं ना तर मग त्याचं जे पाणी आहे ते खाली त्या दुसऱ्या इडलीवर पडतं आणि त्याच्यामध्ये इडली ओली होते. सो आता इडलीचं इथं मी भांडं लावून दिलेलं आहे आणि त्यानंतर आता लगेच बटाट्याची चटणी मी करायला घेते आहे. तेल ठेवून दिलेलं आहे. तेल तपलं, त्यामध्ये जिरं मोहरी वगैरे थोडंसं ॲड केलेलं आहे आणि थोडीशी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर मी जिरं सुद्धा त्यामध्ये ॲड करून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये थोडेसे धने ॲड करायचे आहे. आमच्या साहेबांना धने फार आवडतात बटाट्याच्या चटणीमध्ये. आणि कढीपत्ता मी तिथे ॲड करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेला हुबा मी कांदा घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या 2-3 अशा कट करून त्यात थोड्याशा 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहे. कांदा भरपूर असा लाल करून घ्यायचा नाहीये. 1-2 मिनिटं छान परतून झाल्यानंतर सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि उकळून घेतलेले बटाटे जे आहेत ते त्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. सिंपल सोपी अशी चटणी आहे, नक्की करून बघा, खूप छान लागते. आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि खाली थोडीशी अशी लागल्या गेली पाहिजे. आमच्या साहेबांना फार आवडते अशी पत्ताकोबीची भाजी असू द्या किंवा बटाट्याची चटणी असू द्या, तर ती थोडीशी तळाला अशी खालीशी लागली ना, थोडीशी क्रिस्पी अशी झाली ना, तर ती त्यांना फार आवडते आणि एकच नंबर लागते. तुम्ही पुढं गेले बाहेर खायला तर अशीच चटणी बनवतात, त्यामध्ये लसूण वगैरे वापरत नाही शक्यतो. तर कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता इथे इडल्या आपण चेक करून बघूयात. तर इथं बघू शकता, वाव, एकच नंबर, इतक्या पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार झालेल्या आहेत आणि एकच नंबर सॉफ्ट झालेल्या आहेत. तर लगेच आपल्याला हे थंड करायला काढून घ्यायचे आहेत. तर मला तर काही कंट्रोल होत नव्हतं, मी लगेच गरमागरम इडली बाहेर काढली आणि तुम्ही इडली बघू शकताय, अगदी कापसासारखी सॉफ्ट अशी इडली झालेली आहे, एकच नंबर. आणि इतकी मस्त इडली ना, मला बघूनच तोंडाला पाणी येतं. आता ह्या सगळ्या इडल्या ज्या आहेत त्या एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही काढशाल त्याला लगेच झाकणाने पॅक करून ठेवायच्यात, म्हणजे की त्या बऱ्याच वेळ सॉफ्ट राहतात. अशा ओपन ठेवायच्या आणि झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या दडपून ठेवल्या ना तर मग इडल्या खूप छान अशा सॉफ्ट राहतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दडपून ठेवा. आणि इडली यार कसली भारी, माझा ना एक फेवरेट नाश्ता आहे इडली. डोसे वगैरे बघू शकतो आतमध्ये खूप छान अशी शिजल्या गेलेली आहे आणि खूप छान अशी कापसासारखी झालेली आहे. आणि आमची मॅडम काही वेट करत नाहीये, सो तिला लागलेली आहे खूप, ती आली माझ्या माग. मग अरे बापरे, घेतलेली आहे चटणी सांबर. मॅडमला काय आवडत नाही, बसलेले आहेत मॅडम. डोसा नाही करते मी. सो आता इथं
इडल्या आणि सांबार खायला बसलेल्या आहेत मुली. सो यांचं काम चाललेलं आहे काहीतरी कम्प्युटरचं, अजूनही काम चालू आहे. अजून काय करताय? सो अजून यांचं काम चालू आहे. तर थोड्या वेळानंतर आता यांनाही देते सगळ्यांना जेवण, मम्मी डॅडीलाही बोलवते. सो तुम्हाला इडल्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि एकच नंबर सॉफ्ट बनतात, बाहेरपेक्षाही खूप खरंच एकच नंबर बनतात. सो आता मी यांना डोसा करून देते. माझा सध्या डोशाच तव्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. तो डॅडी त्यांनी खूप घासला तर त्याच्यामुळे त्याच्यावर बनत नाही आहे. सो बघते आता एकदा ट्राय करून बघते. ते चिटकता येते. तर आता खूप वर्षापूर्वीचा तवा आहे तो, पण मला सोडू नाही वाटत. मी नवीन पण आणलेला होता आणि यांनी, पण मी त्याच्यावर कधी बनवतच नाही. पण मला हा जुनाच जो आहे ना तोच त्रास येतो, मग त्याच्यावरच मी बनवत असते जास्त करून डोसा. तर बघूयात, जर नाही बनलं तर शेवटी दुसराच पर्याय नाही, दुसराच घ्यावा लागेल. तर आता बघूयात, चला. तर इथं चटणी आपली रेडी आहे, बटाट्याची चटणी आहे, गरमागरम इडली आहे, त्यानंतर इथं सांबर आहे आपलं रेडी. सो इथं त्यानंतर एक भांडं लावून दिलेलं आहे. आता इथे डोसे तयार करून घेते. सो हॅलो फ्रेंड, या जेवायला. तर मस्त इडली आहे, सॉफ्ट सॉफ्ट अशी एकदम कापसासारखी अशी इडली झालेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवून सांगा. आणि खूप छान बनते. सांबारसुद्धा एकदम झटपट असे एकदम एकच नंबर बनतं. चटणी कशी वाटली तर मला नक्की सगळ्या गोष्टी कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया चला पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.